मित्रांनो, आज जो शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2024चा जो पेपर झालेला आहे त्याच्या आन्सरचं आपण काय करूया विश्लेषण भाषा विषय आणि गणित विषयाचं आपण घेणार आहे. ठीक आहे, प्रथम भाषा आणि व गणित. ठीक आहे, तर पहिला जो क्वेश्चन आहे बघा, पहिला क्वेश्चन जो आपला मराठीचा आहे त्याचं उत्तर, पहिल्याचं उत्तर आहे बघा बाळांनो, पहिल्याचं उत्तर आहे काय म्हणते, दिलेल्या पर्यायामध्ये निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता. एकवचनी नसलेला शब्द कोणता आहे, वाघे आहे, लक्षात असू द्या. खालील वाक्य कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले, कुठलं विरामचिन्ह दिलेलं असे राहिलेलं आहे बघा, लक्षात असू द्या. याच्यामध्ये राहिलेलं आहे अर्धविराम द्यायचं राहिलेलं आहे. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. मी नदीकाठी खेळत असे हे आहे. ठीक आहे, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. पुढील पर्यायातून काय करायचं, शुद्ध शब्द ओळखायचा आहे, तो आहे औद्योगिक. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचार पर्यायातून निवडा. तर बघा, ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या काय तोंडाला पाणी सुटले. बघा, ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले. ठीक आहे, चला पाचव्याचं उत्तर. आणि सहाव्याचा जो आहे बघा, सहाव्याचं आपल्याला इथं काय करायचं आहे बघा, सहाव्याचं काय विचारले, पुढील आकृतीतील असलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण मनातील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा. चौथ्या अक्षराचा पर्याय जर निवडायचा असेल तर हे आपला मन असं तयार होतो, बावळी मुद्रा, देवळी निद्रा. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द ओळखा. सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे बघा, याचं उत्तर आहे प्रणाली असं म्हणतात सिस्टीमला. ठीक आहे, चला पुढील सुसंगत वाक्याची परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, 8 ते 10 पर्यंत क्वेश्चन आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थी जमले होते कुठे, सभागृहात. तेथे सर्वांनी याचं उत्तर आहे बघा, तेथे सर्वांनी योग्य साधन केले. ठीक आहे, बघा निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग्य दिनाची. ठीक आहे, त्याच्यानंतर 11वाचं आहे बघा, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्याय निवडा. पर्यायातून निवडायचं आहे. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. ठीक आहे, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आन्सर आहे बघा 12व्याचं बघा, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. तर तो आहे त्याचा आन्सर बघा, त्याचा आन्सर आहे जरब. काय आहे, जरब. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. जसे गंजी गवताची तसे धान्याची, काय रास धान्याची, हे उत्तर आहे. खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते. आरती प्रभू म्हणून चिंतामण, त्र्यंबक, खानोळकरला ओळखले जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर 15व्याचा आन्सर आहे बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाला विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. बघा, बोलकीला अबोली असे विरुद्ध शब्द आहे. ठीक आहे, विरुद्ध शब्द आहेत. ठीक आहे, खालीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी आहे कोळी घरटे, ही चुकीची
जोडी आहे. आणि हे जो 17व्याचा आन्सर आहे तुमचं क्वेश्चन नंबर 2 हे आन्सर आहे. ठीक आहे, 17व्याचा आन्सर पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 16व्याचं आहे. 16व्याचं आहे बघा, याचं उत्तर बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेला सर्व अर्थाने वापरला जात नाही. सर्व अर्थाने वापरला जात नाही, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही विचार केलात, हे उत्तरावरील प्रश्न 19 ते 21 प्रश्न आहेत. तर 19व्याचा आन्सर आहे 4, 20व्याचा आन्सर आहे 2 आणि 21व्याचा आन्सर आहे 21चा आन्सर आहे बघा तुमचं पर्याय क्रमांक 4 आहे. आणि इथं तुम्हाला जाहिरात दिलेली आहे, जाहिरातीवर तुम्हाला क्वेश्चन विचारले आहेत बघा, पाठीमागं क्वेश्चन अशी जाहिरात दिलेली आहे. तर ह्याचा आन्सर आहे बघा 22व्याचा आन्सर चेक करू शकता तुम्ही. 22व्याचा आन्सर जो आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे. 23व्याचा आन्सर आहे बघा पर्याय क्रमांक 4 आणि 24व्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. 25व्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. आणि आपला इथून मॅथचा भाग सुरू होईल. तर तुम्ही मॅथचा भाग जर विचार केला तर मॅथचा भाग इथून सुरू होईल. गणिताचा विभाग 2 जो आजचा पेपर झालेला तो गणिताचा जो विषय आहे त्याचे आपण आन्सर चेक करूया. 26व्याचा आन्सर आहे बघा लघुकोन, पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, बघा तो कसं काढलं बघा, 360चा 1/4 करा तर तुमचं 90 उत्तर येईल. इथे विचारले काय बघा, पटीपेक्षा कमी असेल तर म्हणजे लघुकोन तयार होईल. एकदम सिंपल आहे. बघा, एका शाळेत एकूण पट 1600 आहे. जर शाळेत 48% काय इथं मुली असतील तर त्या शाळेत मुलग्याची संख्या किती. मुलग्याची संख्या मग आता आपल्याला काय करायला, 100%मधून 48% जर काढलं तर तुमचे 52% उरतील. म्हणजेच काय, 1600चे जर 52% केलात तर तुमचं उत्तर येते तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. तर तशाच खालचा बघा, जोपेशने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेना व 5 रुपये 25 पैसे या दराने 5 पेन्सिली विकत घेतल्या तर जोपेशने एकूण किती रुपयाची खरेदी केली. जोपेशने, जर तुम्हाला याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे तुमचं. आता बघा 29चा आन्सर आहे बघा. 29चा आन्सर कसं काढायचं बघा, आता हे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे बघा. ह्याच्या 3 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे. इथं 1 2 3 4 5 6 7 भागापैकी तुमचे 3 भाग रंगवलेले आहेत. तर 1 2 3 4 भागापैकी तुमचे 3 भाग रंगवलेले आहेत. तर तुम्ही याचा विचार केलात बघा, आता ह्याला तुम्ही जर विचार केला, तुम्हाला याचा तुमचा छेद जर सारखा करून घेतला तर छेद जर सारखा करायचा असेल तर इथं तुम्हाला 28 गुणा आणि इथं जर गुणला 12 म्हणजे तुमचं 84 येते. 12 7 84 आणि 3 इथं 84. नंतर इथं 4 गुणिले 21 जर केला तिथं पण 84 येते. इथं 21 वरी पण गुणा, मग इथं 12 गुणा, इथं परत 28 खाली 28 गुणलं म्हणजे वरी पण आपल्याला 28 गुणावं लागेल. जर याचं कॅल्क्युलेशन जर केला तर 28 तुमचं 84 येईल प्लस 12 36 36 प्लस हे 84 येईल प्लस, तर हे किती ते 21 त्रिक 63 आणि छेद 84. जर यांचे तुम्हाला जर छेद सारखा आहे म्हणजे 84 पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. 84 खाली आहे नाही तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे 127. यांचे तिघाची बेरीज करा तर 127 येते. ठीक आहे, चला 30चा आहे बघा. 2 सहमूळ संख्याचा सामायिक अवयव दुप्पट असते. सामायिक अवयव काय असते, दुप्पट असते. चला इथं काय बघा, 31 32 खालील चित्र रूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. बघा, एक जर तुम्हाला चित्र दिले म्हणजे बरोबर 30 झाडे आहेत, लक्षात असू द्या. मग आता 20 झाडे आहेत. तर इथे झाडे किती आहेत, 1 2 3 4 5 झाडे. 5 गुणिले 20 करूया, याचं उत्तर 5 2 10 म्हणजे इथे 100 झाडे झाले. ठीक आहे, 100 झाले. आता इथं बघा 3 आहेत, 3 गुणिले 20 करूया, 3 2 6 60 झाले. इथं 2 आहेत, 2 गुणिले 20 करा, इथं झाले 40. आणि इथं किती आहे, 4 आहे, 4 गुणिले 20 करा, 4 2 8 80 झाले.
आणि इथं 3 आहे, 3 गुणिले 20 करा, इथे किती झाले 60 झाले. ठीक आहे, यांची टोटल जर तुम्ही बेरीज केला तर 340 येते आणि क्वेश्चनचे आपण आन्सर इझिली काढू शकता. बघा, साधना विद्यालयापेक्षा शारदा विद्यालयाचे किती झाडे जास्त लावली. बघा, शारदा विद्यालयापेक्षा, शारदा विद्यालय कुठे किती आहे तर 80, शारदा विद्यालयाचे 80, याच्यापेक्षा कुठले विचारले तुम्हाला, साधना विद्यालयापेक्षा साधना विद्यालयाचे किती आहेत 80 आहेत आणि शारदा विद्यालयाचे किती झाडे जास्त आहेत. शारदा विद्यालय कुठे आहे इथं, शारदा विद्यालय, तर त्याची झाडे 100 आहेत. म्हणजे लक्षात असू द्या, 100 - 80 केलं तर 20 हे तुमचा आन्सर आहे. 31चा आन्सर 20 आहे. ठीक आहे, आता तुम्ही जर विचार केला तर पुढचा 31 नंबर क्वेश्चन बघा. 31चा आन्सर बघू शकता तुम्ही. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळेने एकूण किती झाडे लावली. सहभागी शाळेने एकूण 340 झाडे लावली. टोटल जर केलं तर आपलं 340 उत्तर होतं. ठीक आहे, चला मग आता इथं बघा 8,712 प्लस पावणे 13,000 बरोबर किती. तर सिंपल आहे त्याचं उत्तर तुमचं 12,750 म्हणजे 12,750. बघा 8,712 8,712 आणि पावणे 13,000 म्हणजे 12,750 यांची तुम्हाला काय करायची, ॲडिशन करायची आहे. जर ॲडिशन केला तर तुमचं काय येणार 21,462 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतोय. ठीक आहे, बघा सोहमने 2,000 रुपयाच्या 6 नोटा बदलून 100 रुपयाच्या व 50 रुपयाच्या समान नोटा घेतल्या असता तर 100 रुपयाच्या किती नोटा मिळतील. तर आता तुम्हाला काय करावं लागेल, 6 नोटा बदलून. ठीक आहे, बघा 2,000च्या 6 नोटा बदलून 100 व 50च्या समान नोटा घेतल्या असतात तर 100 रुपयाच्या किती. तर मग आपण टोटल रक्कम करूया. 2,000 गुणिले 6 जर केलं तर बघा 6 12 म्हणजे 12,000 रुपये झाले. तर हे आता तुम्हाला माहिती आहे, आता समान नोटा असतील तर आपण काय करतो, टोटल रक्कम डिवाइड बाय काय करतो, समान नोटा करायचे. म्हणजे 100 आणि 50चे ह्या दोघांची बेरीज जर केला तर 150 येते. हे 0 कटवा, हे 0 कटवा, 15 × 15, 15 × 8 = 20, 15 × 8 = 20 84 म्हणजे 15 × 8 = 120 म्हणजे 80. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे तुमचं. तर बघा आता इथं 35 नंबरचं क्वेश्चन आहे. बघा इथं काय म्हणलंय, 3, 2, 5, 0, 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असताच एकक स्थानी व दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती. मग इथे 5च अंक दिलेले आहेत, इथं 6 अंकी विचारले ना, एकदाच वापरायची आहे, किमान एकदाच वापरायची आहे. बघा अंक प्रत्येकी किमान एकदाच वापरून 6 अंकी, इथं 5च अंकी दिलेला आहे. तर हा क्वेश्चन मध्ये डाऊट आहे, नंतर घेऊया आपण हा क्वेश्चन, तुम्हाला परत पाठवतो हा क्वेश्चनचा आन्सर. चला याचं उत्तर आहे तरी पण 24 काहीतरी आहे. जर चुकला असेल तर सांगायचं. ठीक आहे, बघा जर आपण 5 अंकी तयार केलं, समजा 5 अंकी लहानात लहान जर केला तर समजा लहानात लहान केलं तर पहिलं काय होईल, 2 येईल, 0 नंतर तुमचा येणार आहे 3 येणार आहे, 3 नंतर 8, 8 नंतर 5 म्हणजे दोघाचा एकक आणि दशक स्थानाचा गुणाकार केला तर इथं 5 येणार आहे. 1 मिनिट, 3 नंतर 5 नंतर 8 घेतला तर आपण 8 पंचे 40 उत्तर 2 पर्याय क्रमांक 2 येऊ शकते. चुकला असेल तर सांगायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घ्या. चला 36 नंबर बघा. निशाने 1,350 रुपयास घेतलेली एक वस्तू 1,730 रुपयाला विकली तर व्यवहारात किती रुपयाचा नफा झाला. मग काय करावं लागेल, 1,730 मायनस 1,350 करा, तुमचा 0 इथे उरतील किती, 8 उरतील, नंतर इथे किती 6, 7 3 गेले 3, 0 म्हणजे 380चा काय झाला, नफा झाला. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे.
चला इथं 37 नंबरचं बघा, आपल्याला दुमडून घन बनवलेल्या 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. लगतच्या पृष्ठावर तर सिंपल आहे, हा जो 1 आहे तर इथं आपण लावला तर 1, तर ह्याच्या 1च्या विरुद्धात 16 येतो, 9च्या विरुद्धात 25 येतो, आणि 36च्या विरुद्धात 4 येते, म्हणजे 4च्या विरुद्धात कोण आहे? 36. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. चला बघा, त्रिकोणी व चौरस संख्या या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर चुकीचे विधान कोणते आहे ते विचारले बघा. दोन क्रमवार संख्येच्या गुणाकार निम्मपट केल्यास ते त्रिकोणी संख्या मिळते, बरोबर आहे. 1 ही त्रिकोणी संख्या चौरस संख्या आहे, ठीक आहे, ही पण आहे, बरोबर आहे. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते, बरोबर आहे. आणि जो पर्याय क्रमांक 4 आहे ते चुकीचं आहे, ठीक आहे. चला बघा, 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमांकाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? डावीकडून 5वी संख्या आहे बघा, डावीकडून 5वी संख्या असणार आहे बघा. तुम्ही उत्तर तर बघा, लक्ष असू द्या, तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे बघा. अप्रोचने 12 किलोमीटर 300 मीटर अंतरापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलवर पार केले. उर्वरित अंतर तिने धावत पार केले, तर तिने किती अंतर धावत पार केले? किती अंतर धावत पार केले? तर मग तुम्हाला सिंपल आहे बघा, तर 12.3 म्हणजे 12 किलोमीटर 300 मीटर मायनस करा 9 किलोमीटर 500 मीटर मायनस केलं 0 13तून जर 5 गेले उरले किती? 8. मग इथं उरणार किती येतं? 11 मधून इथं 2 उरतील, म्हणजे 2 किलोमीटर 800 मीटर म्हणजे त्याला आपण 2.8 किलोमीटर पण म्हणतोय, ठीक आहे. 2.8 किलोमीटर हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. चला पर्याय क्रमांक 1 आहे, हे तर मीटरमध्ये दिले, हा तर चुकणारच आहे. हा 21 दिले, हा तर चुकलेच आहे, आणि हा पण चुकलेला आहे, ठीक आहे. सोराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट म्हणजे 5,780 रुपयास काढले, तर परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 300 रुपये 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली, तर सोराला किती नुकसान झाले? तर मग मला करावं लागेल, काय करावं लागेल? 5,780 चे 30% करा, तर तुमचं उत्तर येईल हा शून्य कटेल, ठीक आहे. मग आता 3 गुणिले 578 करा, 3 गुणिले 578 केला तर तुमचं उत्तर येतंय 22,000. तुमचं उत्तर येणार आहे बघा, इथं काय रे तुमचं उत्तर तुमचं किती टक्के काढलं तर उत्तर येणार आहे तुमचं बाळांनो? उत्तर येणार आहे, याचं उत्तर येणार आहे 1734 हे उत्तर येणार आहे, ठीक आहे. बघा गुणाकार करावा लागणार आहे आपल्याला, 1734 हे उत्तर आहे, ठीक आहे. तर बघा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा पहिलाच पर्याय क्रमांक चुकीचा आहे बघा. इष्टगतीला 12 कडा असतात, इष्टगतीचे सर्व पृष्ठे चौरस आकृती असतात, आयताकृती पण असतात बरं का, दोन्ही पण असतात, ठीक आहे. इष्टगतीची लांबी रुंदी व उंची मोजता येते ना, हे पण पर्याय क्रमांक 1 आहे. जर चुकला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. 22,000 रुपये ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या कशी लिहितात? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आता खालील आकृतीत परिमिती किती सेमी आहे? तर मग आता तुम्हाला विचार करावा लागेल, हा 1 2 3 4 5 6 आणि हे जर विचार केला तर हे 4 सेमी आहे, 6 7 8 9 हे पण 4 सेमी आहे, 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 म्हणजे
अशा बाजू 2-2 सेमीच्या 18 बाजू आहेत गुणिले 2 जर केलं तर 18 दोन्ही 36 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ठीक आहे. बघा काय केले, ही तर तुम्हाला माहिती आहे, ही समोरासमोरील बाजू म्हणजे 2 आहे, ही पण 2 असणार आहे आणि उरलेली ही पण 2 आहे. मग आता ही पूर्ण 4 आहे तर ही 4 आहे इथपर्यंत, मग ही उरलेली किती असणार आहे 2. अशा पद्धतीने केले. ही 2 आहे बघा, हे समोरासमोर ही 2 आहे म्हणून ही पण 2 आहे. अशा पद्धतीने आपण केलेला आहे. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता. आता हा क्वेश्चन बघा, दिलीपने 35,900 रुपयाचं एक मोटरसायकल खरेदी केली आणि तिने दुरुस्तीसाठी 3780 रुपये खर्च केला आणि काही दिवसांनी ती मोटर 40,750 रुपयाला विकली, तर या व्यवहारात किती नफा झाला. मग नफा झालेला आहे तर मला माहिती आहे, तर काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला खरेदी किंमत काढण्यासाठी खर्च किती झाला आहे त्याचा, दुरुस्तीसाठी किती गेला आहे 3,780 म्हणजे 3780. यांची जर बेरीज केला तर तुम्ही यांची बेरीज केलात, ह्याची पहिली बेरीज करावं लागेल. बेरीज केल्यानंतर ह्याची बेरीज येते बघा 39,680. ठीक आहे बेरीज. आणि तुम्हाला नफा झालेला आहे म्हणून मायनस करावं लागेल 750, म्हणजे विक्री किंमत जास्त आहे ना खरेदी किमतीच्या, म्हणजे नफा झाला. 680 मायनस केला तर उत्तर येतं तुमचं 1,070 रुपये. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे. चला बघा 46 एक स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूरडाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येकी पोत्यात 40 किलोग्राम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्राम धान्य विक्रीसाठी आले. तर आता ह्याला कसं सॉल्व करायचं, एकदम सिंपल आहे. 85 + 50 करा, हे 15 करा, हे टोटल तुम्हाला पोती निघतील. म्हणजे पोती किती आहे, टोटल पोती किती आहेत. मग टोटल पोती किती आहेत बघा, तर याचा 5 झाला 0, हाताला 1 जर केला तर हे झाले 10, म्हणजे 150 पोती आहे. मग 150 पोती गुणिले तुम्हाला काय करायला लागले 40 किलोग्राम. मग एका पोत्यामध्ये किती येते 40 किलोग्राम. हे 2 0 हे 0 जर केला तर 15 चोक 60 जर केला तर 6,000 किलोग्राम. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला खालील अपूर्णांकात जोड्यामधील चौकटीत सिंबल असा दिलेला आहे, कॉमा हा सिंबल किंवा इजिकल टू यापैकी कोणता चिन्ह योग्य ठराविक लागेल. तर मग आता चिन्ह कोणते योग्य ठराविक लागतील बघा, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इजिकल टूचं दिलेलं आहे. तर कुठलं चिन्ह लागतील तर बघा आता विचार करा, इथं 8 आहे, याला 2ने गुण आणि वरी पण 2ने गुण, म्हणजे किती झाले. मग या दोघांचे गुणाकार केला 6 किती होते 8, म्हणजे हे इजिकल टू चिन्ह इथं कन्फर्म लागलेलं आहे, काय काळजी करायचं नाही. मग आता इथं तुमचं इजिकल टू चिन्ह पहिल्या याच्यात जर लागलं तर इजिकल टू चिन्ह कुठं आहे बघा, इथं नाही आहे आणि इथं पण नाही आहे. 2 पर्यायापैकी 1 पर्याय आपला आहे. ठीक आहे. तर चेक करा, याचा छेद आपण सारखा करून घेऊ, कशाला ताण घ्यायचं आहे. मग काय करूया 8 गुणिले 9 आणि ते बॉक्स आहे ना, मग ह्याला पण 8 गुणिले 9 गुणिले 8 करू, म्हणजे याला 7ला पण आपल्याला काय करावं लागणार 8ने गुणावं लागेल. आणि इथं 6ला पण इथं काय करूया आपण 6ला इथं 9ने गुणू. बघा इथं 9 सक 54, ह्यांची किती येते 54 येते. याला आपण काय केलं इथं 54 आलं, ह्याच्या आहे 54 आणि हे किती आलं 7 8 56 येतोय. म्हणजे कोण मोठं झालं बघा, कोण मोठा आहे बघा, 56 छेद आपल्या छेद सारखं झालं ना, 9 8 72, म्हणजे इथं काय झालं 57/72 आणि 56/72. मग आता मोठा कोण आहे, मग आता तुम्हाला लगेच कळायला पाहिजे मोठा अपूर्णांक कुठला आहे. तो पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे, हा 56 आहे, मोठा आहे. तर मग पर्याय क्रमांक हे तुमचा 4 हे उत्तर येणार आहे. तुमचं ते सिंबल हे येणार आहे ना. ठीक आहे. चला बघा, खालील दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान कोणते बघा, कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार 0 येतो, बरोबर आहे. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असताच उत्तर समसंख्या येते, हा चुकीचा आहे. गुण्य व गुणक बरोबर असेल तर गुण्य किंवा गुणक 0 असतील बरोबर आहे. कोणत्याही 2 संख्येला एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकार एकक स्थानी
गुणाकाराच्या एकक स्थानी 8 हा अंक येणार नाही. आपण बरोबर आहे. ठीक आहे, बघूया. चला बघा, रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटं लागले, तर 15 मिनिटं विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. जर रोशनीने सकाळी 10 वाजता नागपूरला निघाली असेल तर यवतमाळात किती वाजता पोहोचली असते? बघा, तिनं 10 वाजता निघाली, तर बघा हिला किती 1 तास 30 मिनिटं आणि त्याच्यात प्लस 15 मिनिटं रेस्ट घेतली, हे पण प्लस करूया, म्हणजे किती झाले 1 तास 45 मिनिटं. 1 तास 45 मिनिटं. ठीक आहे, आणि नंतर तुम्ही विचार करा 1 तास 50 मिनिटं हे ॲड करूया. 1 तास 50 मिनिटं ॲड केलं तर बघा हे किती होतात? बघा 2 तास किती झाले? 95 मिनिटं. तर ह्याच्यातून 60 मायनस करा, 1 तास मायनस केला, 1 तास मायनस केला म्हणजे 1 तास इथं दिला, तर 3 तास याच्यात ॲड होतील. बरोबर ना? 3 तास ॲड होतील. तर मग इथे किती उरतील? इथं उरतील 5 आणि इथं उरतील 3, म्हणजे 35. म्हणजे 10 वाजता निघाली, 10 नंतर 3 तास मोजा, 10 नंतर 11, 12, 1 वाजून 35 मिनिटं हे उत्तर आहे तुमचं. चला खालचं बघा, एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. तर जर भीतीची लांबी आहे 15 मीटर असल्यास त्या भीतीची रुंदी किती? मग सिंपल बघा, काहीच नाही, काय करूया, सिंपल जर विचार केला तर पर्याय वापरून जर केला तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. 15 करा, इथं 4 रुंदी घ्या, येतं 15 चोक 60 हे होईल, गुणिले जर 45 करा तर तुमचं उत्तर येणार आहे 2700. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. बघा, पर्याय क्रमांक, आपण रुंदी 4 जर पकडली तर पर्याय क्रमांक वापरून आपल्याला पर्याय क्रमांक यूज करून आपल्याला उत्तर काढायचं होतं. चला, 12 किलोग्राम 1300 ग्राम बरोबर किती? तर पर्याय क्रमांक सिंपल. तर बघा 1200 किलोग्राम म्हणजे आपण ग्राममध्ये करू, आणि याला जर तुम्ही इथे लिहितो. ठीक आहे, मग आता इथं जर तुम्ही काय केलं तर इथं 1300 ग्राम म्हणजे 1 किलोग्राम 300 ग्राम होतोय. तर यांचे जर तुम्ही ॲडिशन जर केला तर 13.300 म्हणजे 350 आहे ना, 350 म्हणजे पर्याय क्रमांक 4. या दोघांचे ॲडिशन का? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. बघा, योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाला, तर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाला ही संख्या दशांश पद्धतीने कशा प्रकारे लिहिता येईल? 72 रुपये आणि 5 पैसे म्हणजे 0.5 हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, तर बघा, एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल या दराने गव्हाचे 300 पोती घेतली. म्हणजे मग आता तुम्हाला 300 पोती घेतली, तर अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाली. उर्वरित गव्हाची पोती 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकत घेतली, तर त्याला व्यवहारात नफा किती व तोटा? ठीक आहे, सिंपल काय करा, 2500 गुणिले जर 300 केलं तर ह्यांचं उत्तर बघा, हे 4 शून्य लावलं इथं. ठीक आहे, मग 25 त्रिक 75 म्हणजे किती झालं? 7,75,000. तर मग आता ह्याच्यातून जर विचार केला तर तुम्ही बघा 300 मधून किती खराब झाली? आपल्या 300 मधून पोती किती खराब झाली? 70 खराब झाली. म्हणजे 230 गुणिले तुम्हाला काय करावं लागेल? हे 2700 केलात, 230 गुणिले 2700 केला तर तुमचं उत्तर येईल 6,21,000. 0 0 0 इथं किती? 9 उरले आणि इथं उरले 2 आणि इथे 1 उरला, तर तुमचं उत्तर असणार आहे 1,29,000. दिसते का कुठं? तोटा झाला. ओके, तोटा झाला नाही, नफा पाहिजे आपल्याला, तोटा झालेला आहे. ठीक आहे, बरोबर, तोटा झाला ना. विकलाय कितीला त्यानं? एवढ्या रुपयाला विकला, तर तोटा झाला. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ठीक आहे, खरेदी किंमत काय आहे? खरेदी किंमत काय? जास्त आहे.
म्हणून तोटा झालाय, बरोबर. विक्री किंमत कमी आहे. 54 बघा, कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे 12,870, 13,850, 9,640, 25,390 आणि 7,450 ही रक्कम मदत केली. तर एकूण किती रुपये मदत निधी जमा झाली? यांची ॲडिशन जर केला तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. ठीक आहे. बघा, 3 दिवसीय नाट्य महोत्सव नाट्य सभागृहाच्या 1250 आसनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% व तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली. मग हे आसने काय रिकामी राहिली? जर 3 दिवसाची एकूण किती आसने रिकामी राहिली? आता मग अशा वेळेस काय करायचं? ही 12% पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 10%, तिसऱ्या दिवशी 4%, ह्याची बेरीज केला तर 6 म्हणजे 26% तर मग हे 1250चे 26% जर काढलं आपण, 26% जर काढलं, हे शून्य कटेल. आपण याचे जर 26% जर काढलं तर हे 0 कटला. आणि जर आता बघा 2 ने 2 पंचे 10, 2 1 2 2 त्रिक 6. मग आता परत इथं 2 पंचे 10 5 आले ना, 5 1 5 5 2 10. मग इथं उरले किती? 2. 5 5 25 म्हणजे किती? 25 गुणिले 13 उरले. ह्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येते 325, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. बघा, 12 मार्चला सोमवार असेल तर महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? महिन्यात वार कोणता? मग आता काय करायला लागलं? 15 मायनस आपण 7 दिवस केला तर हे उरतील इथं 8. इथं किती? 8 म्हणजे 8 तारखेला पण सोमवार असणार आहे. ठीक आहे, सोमवार असणार आहे. मग परत 8 मधून आपण 7 मायनस केलं, 1 तारखेला पण सोमवार असणार आहे. मग 2 तारखेला कुठला असणार आहे? मंगळवार. मग मंगळवार ऑप्शन दिसतं का कुठं? नाही. 3 तारखेला बुधवार. बघा, मार्च महिना 31 दिवसाचा असतो. 31 दिवसाच्या महिन्यात 1 2 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 5 वेळा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, बुधवार. बरोबर. 1 2 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 सेमी आहे तर त्याचा व्यास किती? मग आता हे त्रिज्या काय? व्यास काय? त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग जर विचार केला तर किंवा असं करा तुम्ही, सिंपल 7/2 प्लस 7/2 जरी केला तर बघा छेद सारखा आहे, 2 घेऊया. मग 7 आणि 7 14 करा. बघा 2 1 2 2 7 14, उत्तर पर्याय क्रमांक 4. किंवा 7/2 गुणिले 2 करा तर 7 2 14 होईल. म्हणजे 14/2 जर केलं तर उत्तर 7. कसंही करा, तुमचं उत्तर तेच येणार आहे. चला बघा, इथं 78,312, 78,113, 135, 78,135, 78,351, 78,331 या संख्येला उतरत्या क्रमांकाने लावल्यास त्यातील पहिली व डावीकडून तिसरी असणारी संख्येची बेरीज किती? तर आता याचं उत्तर एकदम सोपं आहे. तर आता तुम्हाला उतरत्या क्रमांकात लावण्यासाठी स्टार्टिंगला मोठी संख्या येईल, त्याच्यानंतर छोटी होत जाईल. म्हणजे 78,531, त्याच्यानंतर 78,351, त्याच्यानंतर 78,312, त्याच्यानंतर 78,135. मग आता तुम्हाला इथं उजवी साईड ही आहे, उजवीकडून तिसरा क्रमांक, म्हणजे उजवीकडून 1 दुसरा आहे, तिसरा क्रमांक आणि पहिला क्रमांक, ह्याची तुम्हाला काय करायची आहे? बेरीज करा. 78,351, 78,531 करा, बेरीज करा. तर बेरीज जर केला तर तुमचं उत्तर येतंय 1,56,882. हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. ठीक आहे. बघा, 15 लिटर 200 मिली. बघा, 15 लिटर 200 मिली, 13 लिटर 530 मिली, 13 लिटर 530
30 मिली मायनस करा 0 उरले किती इथं 7 उरले किती 11 आणि 6 उरले 14 14 मधून 1 उरला म्हणजे एक सिंपल आहे 1 लिटर 670 मिली पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो तर सिंपल पर्याय क्रमांक 1 घ्या यांची बेरीज करा। बघा 3 ची कसोटी काय आहे अंकाच्या संख्येची बेरीज करून जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो। तर विचार करा यांची जर बेरीज केला 3 + 5 + 5 + 3 जर केला तर 20 येते 20 ला 3 ने निशेष भाग जात नाही चुकलं। जर विचार केला तर इथं बघा दुसरा पर्याय क्रमांक बघा 3 आणि 3 6 7 म्हणजे 13 13 आणि 1 14 14 ला 3 ने भाग जात नाही हा पण चुकला। बघा हे पर्याय क्रमांक 3 घ्या ते 7 आणि 5 बघा इथं बघा हे 5 आणि 5 10 10 आणि 2 12 12 ला 3 ने भाग जातो बघा निशेष 3 चौक 12 गेला निशेष बघा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे तुमचं। बघा 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायात समूल्य अपूर्णांक आहे। बघा आता याचं उत्तर कसं काढायचं म्हणजे छेद 7 इथं 7 करूया इथं जर 1 उरला तर इथं 35 आहे 7 + 35 जर केला तर वरी पण किती 7 म्हणजे इथं 35/7 म्हणजे हा आता दर्शवत नाहीये। पर्याय क्रमांक 2 जर चेक केला तर छेद सारखा आहे म्हणजे 5 जसं तसं जर इथं 2 उरतात 8 मधून 6 गेले तर 2 उरले। जर विचार केला 7 + 35 हे 35 येईल आणि ह्याला 7 2 14 म्हणजे सममूल्य अपूर्णांक 14/35 हे सममूल्य दर्शवतो। कोणता पर्याय दर्शवतो पर्याय क्रमांक 2च दर्शवतो। ठीक आहे पुढे जाऊया 62 नंबर बघा प्रणवला 24,17,300 रुपयाचा फ्लॅट खरेदी करायचा आहे पण त्याच्या जवळ किती आहेत 7,12,300 रुपये आहेत तर उर्वरित रक्कम त्याने बँकेतून कर्ज घ्यायची आहे जर त्याला किती रुपये कर्ज घ्यावं लागेल। तर बघा सिंपल आहे याला काय करावं लागेल 24,17,300 मायनस काय करावं लागेल 7,12,300 मायनस करा इथे 0 इथे 0 इथे 0 उरले त्याच्यानंतर इथं तुम्हाला आता इथे किती उरतील 5 आणि इथं पण 0 आणि इथं 24 मधून जर 7 जर काढला तर तुमचं उरतील 17,05,000 17,05,000 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे। ठीक आहे बघा 12 तास 18 मिनिट मायनस 12 तास 18 मिनिट मायनस 6 तास 45 मिनिटं। बघा आता इथून एक आपल्याला उसना घ्यावा लागेल 1 तास याचा ॲड करा म्हणजे इथं 11 तास राहिले यांची जर बेरीज केला तर 78 - 45 करूया उरते तिथे किती 3 आणि इथं उरतील किती 3। ठीक आहे मग आता इथं 11तून जर 6 काढलं तर 11तून 6 काढलं तर उरतात 5 म्हणजे 5 तास 33 मिनिटं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। आता बघा 90च्या सर्व विभाजकाची बेरीज 90च्या सर्व विभाजकाची बेरीज 90चे विभाजक काढते वेळेस काय करायचं सिंपल ट्रिक 1 × 90 ठीक आहे 2 × 45 त्याच्यानंतर 3 × 30 3 3 बरोबर त्यानंतर 5 × 18 त्याच्यानंतर 6 × 15 त्याच्यानंतर 9 × 10 जर यांची जर बेरीज केला तर टोटल याची बेरीज केला तर 234 उत्तर येते 234। दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमांकाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाच्या दुप्पट किती शेवटून बघा हे चढत्या क्रमांकाने मांडल्यास आता चढता क्रमांक मांडल्यास आधी सर्वात छोटा म्हणजे याचा जर अंश जर सारखा असेल तर ज्याचा छेद मोठा आहे ती सर्वात छोटी संख्या आहे म्हणजे ही येईल चढत्या क्रमांकात मांडला तर मग 1/7 येईल परत त्याच्यानंतर 1/5 1/5
4 आणि 1/2. मग शेवटून दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे 1/4. यांच्या दुप्पट जर केलं 1/4च्या दुप्पट जर केलं 2 1 2 2 2 4 म्हणजे 1/2. उत्तर कुठं असणार आहे 1/2 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता यालाच बघा रमेश व सुदाने वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून केली तर रकमे दशादशे 8 दराने, सुदाला दशादशे 7.5 दराने व्याज मिळाला. जर रकमेला सुदापेक्षा बघा रमेशला सुदापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले असते तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती. मग सिंपल पर्याय क्रमांक वापरून बघूया. पर्याय क्रमांक जर वापरला तर इथं 10,000 1 लाख 1 वर्षासाठी गेलं ना म्हणजे 8 दराने म्हणजे कोण 8% कोणाला रमेश आणि डिवाइड 100 जर केला हे 2 2 काढलं तर बघा हे जर केलं तर 8,000 झाले. हे 8,000 इथं 7 पॉईंट इथं मग 7.7 घ्या तर ह्याची होतात बघा 7,500 रुपये. तर मग 500 रुपयाचा डिफरन्स होतो ना म्हणजे पर्याय क्रमांक 1च हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. ठीक आहे. बघा रिकाम्या चौकटीत योग्य उत्तराचा पर्याय निवडा. योग्य उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. उत्तराचा काय करायचं आहे पर्याय निवडायचा आहे. उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. तर काय करायचं अशा वेळेस तर ही रक्कम आली ना याला काय करायचं ही रक्कम येण्यासाठी सिंपल इथं कुठली येणार आहे. मग आता मायनस केलं म्हणजेच काय करूया 93 म्हणजे 9,32,004 मायनस काय करूया ही किती आहे 59,896 जर मायनस केलं तर उरेल तुमची इथं 14तून जर 6 गेले उरले किती 8. इथं 9 उरले 0. इथं उरला 9तून 1 उरला. इथं 11मधून 9 गेले 2 उरले. इथं 12तून 5 गेले 7 उरले. इथं उरले 8 म्हणजे किती झालं 8,72,000. पर्याय क्रमांक 4 आहे. 8,72,108 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. चला बघा ऋतुजाजवळ काही रक्कम होती त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असतास तर तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती. मग आता सिंपल आहे 50 गुणिले काय करा 47 करा टोटल रक्कम येईल त्याच्यात प्लस करा तुमचं उत्तर येणार आहे. तुमचं उत्तर बघा 50 गुणिले जर 47 जर गेला तर तुमचं उत्तर येते 2,350. बघा 2,350 मध्ये जर 37 मिळवलं तर 7 8 ने 3 ने 2 म्हणजे 2,387 उत्तर आहे. 2,387 पर्याय क्रमांक 2. बघा आता 2 लाख बघा प्लस करा 1 2 3 2 लाख त्याच्यानंतर 13,000 त्याच्यानंतर 72 शतक म्हणजे 100 2 शून्य लागतील म्हणजे 72 म्हणजे 7,200 प्लस 38 दशक म्हणजे 380 हे 380 ॲड करा 380 ॲड करू इथं वरी ॲड करू 380. मग उत्तर काय याची बेरीज केलं तर पर्याय क्रमांक 1 येईल. ठीक आहे पर्याय क्रमांक 1 येईल. बघा 2 दशक म्हणजे 10 म्हणजे 20 झाले. 3 एकक म्हणजे 3 झाले आणि 2 शतांश म्हणजे 0.05 झाला आणि दशांश म्हणजे 0.8 झाला आहे. तर यांची बेरीज केलं तर 5 8 आणि हे 2 3 आणि हे 2 म्हणजे 23.85 पर्याय क्रमांक 4. 1 रिम बरोबर किती कागद 1 रिम म्हणजे 480 कागद. तर बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये पण आहे. बघा ह्याचे जर 20 दस्ते म्हणजे किती
इथं 24 करा, 24 असतात एका दस्त्यात, तर 20 दस्ते म्हणजे किती होतात बघा, 24 दोन्ही 48, हे पण 480 कागद येतात आणि हे पण 480 कागद येतात. जर पर्याय क्रमांक 4 चेक करा, मग 40 गुणिले 12 जर केला तर 12 चोक 48, हे पण 480 कागद होतात. राहिले का मग हे पर्याय क्रमांक, मला वाटते 2 पर्याय क्रमांक हे आन्सर आहे. ठीक आहे. बघा ग्रॉस जर केला, ग्रॉस म्हणजे 144 कागद असतात एका ग्रोसमध्ये. तर मग ह्यांचा जर गुणाकार जर केला तर 144 चौक मुलांना लय जास्त होईल, 1 म्हणजे 480. तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं चुकीचं आहे. हे तिन्ही पण बरोबर आहेत. ठीक आहे. बघा 2 संख्याची बेरीज काय 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? मग सिंपल 29.62 मायनस काय करा 1.259 करा, 259. सिंपल इथं उरेल किती, इथं 0 द्या, 10तून 1 उरेल, 1 उरला तर इथं किती झालं 11, इथं 6 उरेल. मग आता इथं उरलं किती 5, मग उरले इथे 3. आता इथं जर चेक केला तर आता इथं जर चेक केला तर इथं 38 उरतील. तर म्हणजे 38,361 उत्तर आहे तुमचं. 73 नंबर बघा, दशादशी 7 दराने 500 रुपयाचा मुदलाचा 3 वर्षासाठी व्याज किती? मदक सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर मदक डिवाइड बाय 100 करतोय म्हणजे सरळ व्याज बरोबर. तर बघा मग किती मुद्दल 500 5000 गुणिले 6 3 वर्षासाठी डिवाइड 100 करा, हे 2 शून्य कटलं, 7 त्रिक 21, 21 गुणिले जर 5 केलं, 21 गुणिले 50 करा, तर बघा 0 लावा, 21 पाच्या जर केला तर 21 पाचा गुणाकार आपल्याला 21चा पाडापाठ पाहिजे, तर आपल्याला उत्तर पण लगेच 2 सेकंदात येऊन जातं. ठीक आहे. तेव्हा 21 पाच्या जर गेलं तर किंवा बघा 5 1 5 5 दोन्ही 10 म्हणजे 105, म्हणजे किती उत्तर आहे तुमचं 1050, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे तुमचं. निहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानात 5 फेऱ्या चालत पूर्ण करते, तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते? तर बघा त्रिकोणाकृती म्हणजे त्रिकोणाकृती असं मैदान आहे, ती 10 मीटरचं एक बाजू आहे, तर अशी किती झाले 3 बाजू म्हणजे 300 मीटर आणि गुणिले 5 फेऱ्या, एका दिवसाचं गुणिले 5 फेऱ्या 0 0 0 5 त्रिक 15. मग आठवड्यात किती दिवस असतात, एक आठवडा म्हणजे 7, मग 7 गुणिले करा 15 7 120 जर केला तर हे 2 शून्य पुढे लावा, म्हणजे हे काय झालं 15 7 हा ठीक आहे 15 7 105. तर मग तुमचं काय होईल 10 किलोमीटर 500 मीटर होईल. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. ठीक आहे. 105 येतो. 15 7 105 बघा. ठीक आहे. बघा आता खालीलपैकी पदावलीची योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा. योग्य उत्तर असणारा पर्याय निवडायचं आहे आपल्याला. तर याचा जर तुम्ही विचार केला तर आपला योग्य असणारा पर्याय कुठला आहे बघा. तुम्हाला प्रत्येक सॉल्व करून बघावं लागणार आहे, प्रत्येक पदावली सॉल्व करून बघावं लागणार आहे. ठीक आहे. तर बघा पहिला काय गुणाकार करूया ह्याचा, म्हणजे याचा गुणाकार केला 3 5 15, हे प्लसला प्लस, हे 24 मधून 12 गेले 12, म्हणजे किती उरले 7 हे 2 27. मी पर्याय क्रमांक 1च उत्तर बरोबर आहे तुमचं.